बघा बाळांनो, असा प्रश्न जर आला तुम्हाला की भिंतीवरील 12 ताशी घड्याळामध्ये तास काटा व मिनिट काटा दोन्ही काटे एकमेकावर येण्याची स्थिती किती वेळा घडते? आपल्या घरात घड्याळ असते, आपण घड्याळाकडे बघतो की घड्याळावरचे जे काटे तास काटा मिनिट काटा ते एकमेकावर येण्याची स्थिती किती वेळा घडते? तर आपल्याला माहिती आहे की मिनिट काटा 60 मिनिटांमध्ये एक फेरी पूर्ण करतोय, म्हणजे 360 अंश फिरतंय ते, आणि तास काटा 12 तासामध्ये एकच फेरी पूर्ण करते, म्हणजे मिनिट काटा जलद आणि तास काटा हळू चालतो. आता तास काटा व मिनिट काटा एकाच ठिकाणी जेव्हा जुळलेले असतात तेव्हा आपण म्हणतो, आता समजा 12 वाजता काटा जुळलेला असतो, नंतर तुम्ही म्हणसाल 1 ला 2 ला 3 ला, नाही तर तसं नाही होत. तर काय होतं, प्रत्येक वेळेस काट्यामध्ये जेव्हा एकत्र येतात थोडा 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 बदल होत जातो, म्हणजे थोडा थोडा अंतर गॅप पडत जातो. त्यामुळं घड्याळामध्ये फक्त 11 वेळा हे काटे एकमेकावर जुळतात. आता तुम्ही म्हणाल बाळांनो, सर एक वेळ कमी का? तर 12 तास असतात तर 11 वेळेस काटे कसं काय जुळतात? तर ही जे बदल होतोय ते अंतरामध्ये बदल होत जाते, कारण सुरुवात जेव्हा होते आणि शेवट जेव्हा होते तेव्हा 12 हे एकदाच मोजलं जातो. म्हणून भिंतीवरील घड्याळातील 12 तासी घड्याळामध्ये 12 तास 11 वेळा एकत्र येतात, आणि 24 तासी घड्याळ असेल तर 22 वेळा एकत्र येतात काटे. समजलं का?